नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की आयुष्यात असे काही दिवस येतात जे आपलं संपूर्ण नशीब पालटून टाकतात? आणि जर तो काळ साक्षात भगवान भोलेनाथांचा पवित्र श्रावण महिना असेल तर चमत्कार घडायला वेळ लागत नाही. यंदाचा श्रावण हा साधासुधा श्रावण नाहीये. तब्बल 72 वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ आणि महाशुभ संयोग तयार होतोय. आणि ज्योतिषशास्त्रानुसार या महासंयोगामुळे 12 पैकी फक्त 4 भाग्यवान राशींचे बंदिस्त नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. या 4 राशींमध्ये तुमची राशी सुद्धा आहे का? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण ही माहिती तुमच्यासाठी थेट देवाचा संकेत ठरू शकते. त्याआधी भगवान शंकरांच्या कृपेचा वर्षाव तुमच्यावर सदैव राहो यासाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा जय भोलेनाथ नक्की लिहा. चला तर मग उघडूया नशिबाची दारं आणि पाहूया पहिली भाग्यवान राशी कोणती आहे. तर मित्रांनो, या यादीतील पहिली राशी आहे कन्या राशी. मागील काही काळात तुम्ही आर्थिक ताणतणाव, मानसिक चिंता किंवा अपेक्षेपेक्षा जास्त संघर्ष अनुभवला असेल. पण आता काळजी करण्याची गरज नाही. श्रावण महिन्याच्या आगमनाबरोबरच तुमच्या आयुष्यातील अडचणींचे मळभ दूर होणार आहे. घनात आनंदाचं वातावरण जिथे हरवलं होतं तिथे पुन्हा हसू परत येईल. व्यवसाय आणि नोकरीत काय बदल होईल? जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते अचानक परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून मोठी शाबासकी आणि पदोन्नतीची संधी मिळू शकते. कौटुंबिक कलह मिटून परस्परांमधील प्रेम वाढीस लागेल. आता वळूयात दुसऱ्या भाग्यवान राशीकडे, आणि ती राशी म्हणजे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी भोलेनाथांची विशेष कृपा या श्रावणात बरसणार आहे. आतापर्यंत तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ मिळण्याची खरी वेळ आता आली आहे. जर तुम्ही नवीन घर, नवीन वाहन किंवा कोणतीही मोठी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत सुवर्णकाळ असणार आहे. फक्त तुमचे प्रयत्न प्रामाणिक ठेवा, यश नक्कीच मिळेल. आता पाहूया तिसरी भाग्यवान राशी, जी शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात मोठा झेंडा रोवणार आहे. ती राशी आहे तुळ राशी. तुळ राशीच्या मंडळींनो, जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमचे लक्ष एकाग्र होऊन तुम्हाला घवघवीत यश मिळेल. एवढेच नाही तर ज्यांचे परदेशात जाऊन शिकण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी मार्ग आता मोकळे होणार आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि आर्थिक घडी बऱ्याच अंशी मजबूत होईल. आणि आता वेळ आहे शेवटच्या म्हणजे चौथ्या भाग्यवान राशीची, कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना मानसिक समाधान आणि भरघोस धनलाभ घेऊन येत आहे. जर कोर्ट कचेरीचा कोणताही वाद चालू असेल तर त्यातून तुम्हाला दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. तुमचा कल अध्यात्म आणि धार्मिक कार्यांकडे वाढेल, ज्यामुळे मनाला असीम शांती लाभेल. अचानक धनलाभाचे योग जुळून आल्यामुळे तुमची आर्थिक तंगी कायमची संपू शकते. तर मंडळी, ही होती ती दैवी योग असणारी 4 भाग्यवान राशींची नावे. पण लक्षात ठेवा, फक्त नशिबावर हात पेहरावून बसू नका. भगवान भोलेनाथांवर श्रद्धा ठेवा, प्रामाणिक मेहनत करा आणि श्रावण महिन्यात शक्य असल्यास दर सोमवारी मनोभावे महादेवांची पूजा, जलाभिषेक आणि अर्चना करा. देवावरचा विश्वासच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि मराठी राशी भविष्य चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच दैवी आणि उपयुक्त माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांवर भोलेनाथांची कृपा राहो. हर हर महादेव.
धन्यवाद.